असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. मी गरीब आहे पण मी चोर नाहीये. 88 मगापासून 88 वेळा बोलली ती हे वाक्य. शटअप. ए रेश्मा ऐक ना, अगं तो सिनिक आहे, तो कधी कधी असा विकृत वागतो आणि लोचा करतो यार. तू नको लक्ष देऊ ना त्याच्याकडे. मागच्या वेळी हिला बालनाट्यातली बिपाशा बासू म्हणाला होता. मला लहानपणापासून आई बाबांनी हवं ते सगळं दिलंय. मी कधीच चोरी केली नाहीये. अंडरस्टँड डिअर. अगं पण तू एवढं टोकाचं डिसिजन नको घेऊ ना. माझ्या बरोबर ना काहीतरी वाईटच होणार आहे. मला चोर म्हणाला आणि माझं लग्न पण. रुमाला हे बघ रेश्मा, हे बघ. यू बी ब्रेव्ह. ओके. कुठला आणू? आणि कुठलाही. हे बघ रेश्मा, तुला ब्रेव्ह राहावंच लागेल. हा चालेल. अगं तुला कळत नाही का? बी ब्रेव्ह. हा हे बघ, तो तुला चोर म्हणल्याने तू काय लगेच चोर होतेस का? मागच्या वेळी हिला माधुरी दीक्षित म्हणाला होता, पण ही झाली का? नाही म्हणजे आम्हाला माहितीये तू चोर नाही. घड्याळ चोरून तू लपवणार कुठे? या बॅगेतच ना. हा पण यात नाहीये ते. अरे रेश्मा, तुला सांगतोय मी, इकडे इकडेच कुठेतरी ठेवलं. हे हे काय? अरे हे पंचिंग मशीन इकडे क्रिकेट किट मध्ये कोणी ठेवलं रे? अशाच बघून चालणार आहोत सुजय. हे अशाच गोष्टी इकडे इकडे ठेवता तुम्ही आणि आता उगाच तिच्यावर आरोप करतोयस. बघ माझी बॅग बघ. बघ ना, बघ माझी बॅग. नाही केलीये मी चोरी. बघ ना, बघ. कर चेक माझी बॅग. कर ना. मी नाही केलीये चोरी. मला घड्याळ आवडतही नाही. मला गिफ्ट मिळालेली घड्याळ ना रे मला दिली आहेत मी. घड्याळ शोधलं म्हणे. एकदा मला रस्त्यात 50 रुपये सापडले. ते जाऊन पोलीस स्टेशनला देऊन आले. मला चोर म्हणतोस? आमच्या घराची परिस्थिती वाईट असताना पाण्यात बुडवून खाल्ली आहेत बिस्किट, पण चोरी केली नाही. चोर म्हणतोस तुम्हाला? करा ना बॅग चेक. करा. स्वतः चोरलेली वस्तू चोर कधी स्वतःजवळ ठेवतो का? काल रात्री लपवलं असशील कुठेतरी. काय बोलतोयस तू? कळतंय का तुला? नाही मिनल, तू बोलू नकोस, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. बिस्किटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, तू या घरातलं तुटलेलं बिस्किट आहेस. तुटलेलं बिस्किट म्हणजे? हो, म्हणजे गरम चहात कसं एखादं बिस्किट तुटून पडतं, ते बिस्किट काढण्यासाठी आपण दुसरं बिस्किट वापरतो. त्याचाही त्यात नाहक बळी जातो. मग तिसरं, मग चौथं. एवढं करूनही ते पहिलं बिस्किट मिळतच नाही. मी स्वतः तर जातच आणि त्याबरोबर बाकीच्या बिस्किटांनाही घेऊन जात. मग चमचाने काढायचं ना ते बिस्किट. हा तो चमचा, नेहमी लेट येणारा, बिस्किट शहीद झाल्यानंतर.
तुम्ही सगळे इतर बिस्किट आणि हा तो चहा ज्याचा चटका मला बसला तो तुम्हालाही बसणार आहे. त्यामुळे आपापल्या वस्तू नीट सांभाळून ठेवा, हं? नाहीतर चटका बसेल. कैवल्य आई तू काय बोलतोस काय बोले? तुला कळतंय का काय लावलंय तुटलेला बिस्किट वगैरे? नाही मी काय वेडा आहे का? हो वेडा आहेस तू. तुला कळत नाहीये काय बोलतोयस ते. तिने सांगितलं एक नाही सेकंड, आहे तिच्याकडे. स्वतः का शोधून बघत नाही? मी बेसलेस आरोप करतोय. Absolutely. काय तू पैसे जमा नाही करत आहे? काय पैसे जमा नाही करत? देणारच माझे पैसे, देणारच तू माझे पैसे. तू हो, इथे मला पैसे काय देणार मला आहे. काय म्हणायचं ते ऐकून घेते. सोडून माझ्या आपण. आईने देणारच का मला? मुद्दा हाच आहे की तिने चोरलेला नाहीये. तिच्या राग घेऊ नकोस. ज्याने कोणी चोरलं असेल त्याच्याकडनं घेऊ आपण. एक मिनिट सांग ना मग. एक मिनिट. हे गेली पण ती. You're such a dog, कैवल्य. तू कसं एका मुलीवर चोरीचा आळ घेऊ शकतोस? मुली आजकाल कुठेच मागे राहिल्या नाहीयेत ना. कैवल्य मी एक मिनिट तुला एक गोष्ट क्लिअर करू का? बोल ना. तुझं तोंड आहे ना गटार आहे गटार. अरे थँक्स. यू आर वेलकम. मला एक कळत नाही सुजय, मी जे बोललोय ते खरं का नाही वाटत तुम्हाला? तुझं घड्याळ हरवलंय ना? हा मग कशावरनं तिने घेतलं? एक्झॅक्टली काय लावलंय घड्याळा? काय स्वतःच्या पैशाने घेतलंयस तू? वडिलांनीच दिलं असेल. हे काय बोलले का? एक लक्षात ठेव, माझ्या वडिलांशी माझा काही संबंध नाही. आणि सुजय, तुला पैशांची भाषा जास्त चांगली कळते म्हणून सांगतो, ते घड्याळ 25,000चं आहे. पण त्याहूनही जास्त हे महत्वाचं आहे की ते मला माझ्या आईने दिले. मुळे काही झालं ना, मी ते घड्याळ मिळवणारच. एक कैवल्य ऐक ना. ए कैवल्य, ए यार थांब ना. अरे मी पण येतो ना तुझ्या बरोबर. ए अरे कुठे चाललाय? पोलीस कंप्लेंट करायला. पोलीस कंप्लेंट करायला? का? म्हणजे पोलीस स्टेशनला चाललाय का? नाही, एक काम करतो, पोस्टात जातो, तिथे रेजिस्टर करतो, म्हणजे ते पत्र पाठवून कळवतील पोलीस स्टेशनला. मस्त. रिक्षा किंजलला रिक्षा पकडून द्यायची होती मला. त्यांच्या इथे मिळत नाही ना. तू जा रे बाबा. हॅलो रेश्मा. हॅलो. अगं कुठेस तू? मी स्टेशन जवळ आहे. मी चालले घरी. तू घरी गेलीस तर प्रॉब्लेम मध्ये येशील ना. असू दे, पण एवढा अपमान मी नाही सहन करू शकत. तू खूप केलंस माझ्यासाठी मिनल. हे बघ. हॅलो. थँक्स. हॅलो रे. मिनल, अगं तिची पर्स इथेच राहिली. साहेब, कुठल्या लॉजच्या रेट मधून पकडले तुला? मी कंप्लेंट करायला आलोय साहेब. माझं घड्याळ हरवलंय. सुशी कंपनीचं आहे, महाग आहे जरा. कधी हरवलं? आज. हेच आहे. हे हे सापडलं आम्हाला. दिलंय का? हो आहे ना. दे.
हे घ्या. इकडे जाऊन सही करून घेऊन जा. साहेब हे कुठे सापडलं घड्याळ? एक जर्सी एका फॉरेनरला विकत होता. ए आणा रे त्याला. तुमच्या हवालदाराला त्याचा संशय आला. त्याच्याकडनं बराचसा माल जप्त केला, त्याच्यात हे होतं. तोच आहे हा. चल चल. थँक्स सर. जय हिंद सर. हे जीव नको दिवस, परत मिळत नाही. जीव देत नाहीये मी. माझी ट्रेन आली का बघतेय. या बाजूला ट्रेन या बाजूने येते, हे जीव दिल्यासारखंच आहे. रेश्मा ए, थांब 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 थांब. का लागलायस माझ्या मागे. पार्ट टाइम रेल्वे मंत्री आहे ना मी, विटीला यावं लागतं. मी नाही घेतलंय तुझं घड्याळ. बस झाला ना एपिसोड, मला मिळालंय माझं घड्याळ. हे बघ. अगं मी वेळेच्या बाबतीत नसलो तरी या घड्याळाच्या बाबतीत इमोशनल आहे थोडासा, म्हणून. ए ए, 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 एक मिनिट एक मिनिट. तुमच्यात माफ करतात, कारण आता जे मी करणार आहे ते ह्याच्या आधी मी आयुष्यात कधीच केलेलं नाही. काय चूक करण्यासाठी काहीच लागत नाही, पण ते मान्य करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि तुझ्या सुदैवानं माझ्याकडे ते आहे. तुला दोषी मीच ठरवलं. आता तू इनोसंट आहेस हे सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे चल कुठे. घरी परत चल. नाही. नक्की. सुजा, आज एकतर कैवल्य राहणार आहे, नाहीतर मी. बस. मीनल हो हो, पण आता मी बॉसला मेल करू का ऑफिस मध्ये, नाहीतर मी राहणार नाही. काय लावलं यार सारखं मेल मेल मेल. शी बाबा. अरे ती शिट्टी बंद करा ना यार. हाय एव्हरीवन. हाय मीनल, कशी आहेस? सुजय, डू यू हॅव सम टाइम फॉर मी? एक मिनिट. ऍक्च्युली यू गेट लॉस. तुझ्यासाठी एक मिनिट पण नाही माझ्याकडे. यो अशू, यो. व्हॉट्स अप? सॉरी. का रे? म्हणजे ऍक्च्युली मी येणार होतो तुझ्या बरोबर, पण किंजलला जरा काम होतं पासपोर्ट ऑफिस मध्ये. इट्स ओके अरे, इट्स ओके. हे बघ, वेळ फार महत्वाची असते. हो हो, हा, हा. जायचं होतं ना अपॉइंटमेंट. हो, किती वाजता आहे तुझी अपॉइंटमेंट? नाही अपॉइंटमेंट झाली आता. हो का? आता किती वाजलेत? आणि आता मी सांगतो ना नाही, माझ्याकडे घड्याळ आहे ना, माझ्याकडे नाही, बघ ना नाही, किती मला वाजले. घड्याळाची गरज नाही. अरे माझं घड्याळ फार महत्वाचं आहे. बघ ना, माझ्या मोबाईल घड्याळात आहे किती तुझा. वाजले. बरं ठीक आहे. ती ऑब्विस करायला लावलंस यार. गुड. ए सर्वांनो, एव्हरीबडी. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोअर. काय आहे? हे कैवल्याला घड्याळ मिळालं. ही गेटेड द क्लॉक. वॉच. गॉट. येस 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 येस. कैवल्याचं घड्याळ सापडलं. सापडलं ना. हा, सापडलं ना. मिळालं ना? कुठे मिळालं?
अरे तो आशूचा मित्र भोला चोर निघाला रे साला. माझ बघितलं हं? म्हणजे याच्या त्या भोलानी चोरी केली आणि हा चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालाय. संन्याशिणीला. किती चीप आहेस रे तू कैवल्य. मी आहे त्यात खुश आहे मीनल. मी काय म्हणतो, मिळालं ना घड्याळ? हा चला ना सेलिब्रेट करू. मूड नको ना खराब करू मीनल. कम ऑन लेट्स सेलिब्रेट यार. आशू याला सांग मी याला मारे ना. फार जोरात मारते कैवल्य. ते मिळालंय ना आता. मग आता शांत बसा ना, संपवा ना हा विषय. कम ऑन यार गाइस, लेट्स सेलिब्रेट यार. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण कारण आहे का सेलिब्रेशनला? आहे ना, खूप मोठं कारण आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट घेऊन आलोय, खास करून माझ्या प्रिय मीनलसाठी. मला नकोय. Okay, guys. Now that I've got it the clock, let me present before you the lovely present, the one and only Miss Lonely in Punjabi dress, but from Akola. Please welcome our very dear Reshma. बरं, हळदी कुंकू झालं असेल तर मी आज जाऊ. या आता आज. हे काय अरे काय तू स्वतः जाऊन परत आणलंस की काय हिला? हो, यायलाच तयार नव्हती. मग मी हिला सुरा दाखवला, धमकी दिली, म्हणलं आली नाहीस तर मारून टाकीन. माझ्या बाबत काहीही सांगितलं की खरं वाटतं का रे तुम्हाला? हो. नाही, घरातून निघून गेली, म्हणलं एकटी मुलगी जाऊन जाऊन कुठे जाणार? कुठे? स्टेशनला. मी तेच म्हणलं याला. स्टेशनला पोहोचलो आणि हिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, गुड बाय आणि ऑल द बेस्ट. तिकीट तिकीट. ते मी पर्स घरी विसरले. असं मग तू पण घरी राहायचं ना. चल, कुठे? कुणीतरी येऊन दंड भरेल, मग सोडतो. माझं इथे कोणीच नाहीये. मग राहा जेलमध्ये. ऐका ना. चल. अरे डार्लिंग, आज सकाळी आपलं भांडण झालं म्हणून माझं या जगात कोणीच नाहीये असं म्हणलीस टीसी मामांना? असं बोलतात का? सॉरी टीसी मामा. हे घ्या 2 प्लॅटफॉर्म तिकीट्स, एक माझं आणि एक आमच्या. आता 2च ऑप्शन्स आहेत, टीसी मामांबरोबर जेल किंवा माझ्याबरोबर घर. थोडंसं सावधान, जिंदगीभर समाधान. जाऊया घरी. त्यामुळे खरं तर मी हिच्या समोर काही ऑप्शनच ठेवला नाही. पण ती आली आहे ना आता इकडे. हो. हा, आणि तुला माहितीये तू काय केलंयस. हो. त्यामुळे होऊन जाऊन दे. हा, काय म्हणजे ती काही चोर नाहीये ते माहिती आहे आपल्याला. हो. आणि मी चुकलोय. काय म्हणाला? ते बोललोय मी एकदा. नाही, पण मी चुकलो असं म्हणाला का? हो. मी चुकलो असं म्हणाला हा. नाही, आणि आता तुम्हाला असं वाटेल की मी इमोशनल होऊन तिला या घरात राहायची परवानगी देईन. नाही नाही नाही. तर तसंही मी करणारच आहे. हो.
आ सिमरन आ जी ले अपनी जिंदगी। कुछ कुछ होता है। DDLJ। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। सिमरन ये ना। अरे प्रेमाने बोलव तिला। सिमरन आ जी ले अपनी जिंदगी। जी ले अपनी जिंदगी। जिंदगी। वाह। पाणी दे तिला. हो. सो वेलकम. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नवीन भाडे करू. जुने घर मालक. 3000 रुपये घेशील ना? 3000 रुपये. 3000 रुपये घ्यायचे.